काय गं, तुझा मुलगा किती बारीक दिसतोय? काही खात नाही का? डॉक्टरकडे तरी घेऊन जा त्याला. औषधामध्ये वजन तरी वाढेल. माझा मुलगा 3-4 वर्षाचा असताना हे वाक्य कॉन्स्टंटली माझ्या कानावर पडायचे. ज्यावेळी मी माझ्या मुलाला बाहेर घेऊन जायचे एखाद्या फंक्शनमध्ये, त्यावेळी प्रत्येकजण मला हेच बोलायचं. सो डिअर मदर्स, जर तुमच्याही कानावर हीच वाक्य येत असतील, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेल्दी चाइल्डची डेफिनेशन नक्की काय असते हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ स्पेशली एल्डर्स आणि रिलेटिव्हसाठी आहे, कारण की आपल्या समाजामध्ये हेल्दी मुलं म्हणजे जी मुलं जाडजूड आणि खूप गुबगुबीत असतात, ती मुलं हेल्दी मुलं आहेत अशी समज आहे. जर हेल्दी मुलाला डिफाईन करायचं असेल तर त्याचं ग्रोथ, डेव्हलपमेंटल माइलस्टोन, मुलं किती वेळा आजारी पडतात आणि त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कशी आहे, हे सगळे पॅरामीटर बघून त्यांना डिफाईन केलं जातं. त्यामुळे मूल गोलूमोलू असेल तर तो हेल्दी आहे आणि जर तो बारीक असेल तर तो अनहेल्दी आहे, ह्यावरून डिफाईन होत नाही. जाडजूड मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं थोडं कठीण जातं. त्यामुळे ह्या मुलांना भविष्यामध्ये ओबेसिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे याचा अर्थ जाडजूड मुलं ही हेल्दी आणि बारीक मुलं ही अनहेल्दी असा होत नाही. आणि ह्या गोष्टीमध्ये जेनेटिक्स पण खूप जास्त मॅटर करतं. त्यामुळे हा व्हिडिओ त्या प्रत्येक पालकांपर्यंत गेला पाहिजे ज्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या होत्या. हॅपी पॅरेंटिंग.